नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे दिनांक 30/11/2025 म्हणजेच आजच एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। आणि या परिपत्रकाद्वारे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्र म्हणजेच परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे एकंदरीत इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी किती मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आजच म्हणजेच दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय महासंचालक यांच्या प्रती एक महत्त्वाच्या विषयानुरूप एक पत्र सादर करण्यात आलेला आहे, ज्याचा विषय आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2026च्या प्रसिद्धी पत्रकास प्रसिद्धी मिळण्याबाबत। यामध्ये समोर सांगण्यात आलेलं आहे की उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे। सदर परीक्षेची अधिसूचना ही दिनांक 27/10/2025 रोजी परीक्षा परिषदेच्या www.msc.pune.in व PUPPSMSE.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता सदर परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दिनांक 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये मुदत देण्यात आलेली होती। तथापि शाळांना शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता दिनांक 8 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। बघा, मुदतवाढ आहे दिनांक 8 डिसेंबर 2025 पर्यंत। सदर प्रसिद्धी पत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे आणि कृपया सदर प्रसिद्धी पत्रकास राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिद्धी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे। अशा पद्धतीचं एक पत्र अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेलं आहे। आणि या पत्राद्वारे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचे जे शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी 8 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाचा आणि माहितीपर हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला त्या शाळांपर्यंत किंवा त्या शाळेतील शिक्षकांपर्यंत आपण जास्तीत जास्त शेअर करून अवश्य पोहोचवावे ज्यांनी अजूनपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेश फॉर्म भरलेले नाहीत। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि मी आपली रजा घेतो। सर्व माझ्या शिक्षक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार।